नमस्कार मंडळी, नाश्त्याला काय बनवू असा प्रश्न पडलाय? मग बनवा की उपमा प्रियास मॅजिकल किचन सोबत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपला उपमा तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रवा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले. तुम्हाला वाटलं तर तुपामध्ये सुद्धा भाजू शकता. रवा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालाय आपला, काढून घेऊया तो आपण. आता फोडणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलंय. पहिल्यांदा शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले भाजलेत, काढून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ टाकायची आहे. उडीद डाळ हलकीशी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला. अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. बारीक चिरलेला कांदा. सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलंय. 1 चमचा साखर. मिक्स करून घेऊया. साखर आणि मिठामुळे कांदा लवकर परतण्यास मदत होईल. चव पण छान येते. पाणी टाकून घेऊया आपण. 1 वाटी रवा आहे, त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी टाकलंय, म्हणजे दुप्पट. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लिंबू पिळायचं आपल्याला. त्यामुळे उपम्याला मस्त अशी गोड, आंबट, तिखट चव येते. शेंगदाणे तळले होते ते पण टाकून घ्यायचे. उकळ आली की आपला रवा टाकायचा आहे. रवा टाकताना काळजी घ्यायची, गुठळे होणार नाही अशी पटपट हलवायचे आपल्याला. म्हणजे मोकळा मऊसूत असा आपला उपमा तयार होईल. बघू शकता, अतिशय छान पद्धतीने उपमा तयार झालाय आपला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच बनवून बघा. कसं झालं ते कमेंटमध्ये नक्कीच करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये.